पिंगळा 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 महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वार पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वार देह जाणार जाणार यसी काळू बखाणार 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 देह जाणार जाणार यसी काळू बखाणार. आज जुळवती तुमचं खूप बिझी शेड्यूल आहे. टाइम इज मनी हे वाक्य फक्त मुंबईकरांसाठी जन्माला आलेलं आहे. टायमाची किंमत फक्त मुंबईकरांना कळते, कारण लोकलनं प्रवास करणारे लोक आहे तुम्ही. 1 मिनिट जरी लेट झाली तरी लोकल निघून जाते. तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे. मग लक्ष देऊन ऐका. पाहू नका लाईटीकडे. लाईटीने मला सिग्नल दिला भाऊ. आता जेवढे काही हिंदू लोक आहे त्या हिंदू लोकांचं आराध्य दैवत आणि सर्वांच्या पैशातून उभं राहिलेलं ते मंदिर आहे, म्हणून ते मंदिर सर्वांचं आहे. बीजेपीच्या लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले, योगदान आहे त्यांचं. सरकारमध्ये होते, केले काही उपकार थोडे केले, काही करणंच, समाजाची सेवा करणं त्यांचं कर्तव्य आहे. पण एका एका गरीब माणसानं दिवसभर शेतात जाऊन कोणी 1000 रुपये दिले, कोणी 5000 दिले, अरे काही लोकांनी लाख लाख रुपये दिले, ज्यांना राहण्यासाठी घर नाहीये. अशा मंडळीने सुद्धा माझ्या विश्व मालकासाठी कोणी सोनं मोडून दिलंय, कोणी अंगठ्या मोडून दिलंय. म्हणून ते मंदिर कोणत्या एकट्या पक्षाचं नसून भारतामध्ये जेवढे हिंदू लोक आहे त्या हिंदू लोकांचं आराध्य दैवत म्हणजे माझे प्रभू रामचंद्र परमात्मा. आणि प्रत्येकाला त्या मंदिराचा स्वाभिमान असला पाहिजे. का नसू नये? एखाद्या एरियामध्ये, एखाद्या परिसरामध्ये जर 50-60% घरं मुस्लिमाचे असले तर तिथं 50-50 लाखाची मस्जिद असते. एखाद्या छोट्या गावामध्ये 30-40 लोक घरं जर मुस्लिमांचे असले तर तिथं 50-50 लाखाची मस्जिद असते. मग देशातल्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, 50 घरं जर मुस्लिमाचे असले तर 50 लाखाची मस्जिद असते. ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे त्या देशाचं राम मंदिर जगातलं सर्वात मोठं मंदिर असलं पाहिजे. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी आहे त्या नाशिवंत आहे, जाणार आहे. याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या नाशिवंत नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन
ज्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य देताय, ज्या गोष्टीला मीही प्राधान्य देतोय, त्या गोष्टीत जाणार आहे तुकोबराय सांगतात. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहे शितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. जाणार देह जाणार जाणार यसी काळोबा खाणार, देह जाणार जाणार यसी काळोबा खाणार, देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार, देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार, देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार. मग जो जाणार आहे त्याच्याविषयी प्रयत्न करण्यापेक्षा जो आहे त्याच्याविषयी प्रयत्न करा. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, सार 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 विठोबा नाम तुझे सार. फलकट तो संसार येथे सार भगवंत. नको त्या गोष्टीविषयी जीवनामध्ये अभिमान नका बाळगू. काय लोकांची धारणा झाली मला काही कळत नाही. काही लोक जर गेलो तर डायरेक्ट सांगतात, महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या घाटकोपरचा परमार्थच संपला, तू मरून बघ ना एकदा. काय लोकांची मेमरी काही कळत नाही महाराज. काही लोक म्हणतात, महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या घाटकोपरचा राजकारणच संपलं. हो भाऊ, तू मरून पाय. गल्ली बोळीत राजकारणी तयार व्हायला लागले, कोणा वाचून काही राहत नाही. असं कोणा वाचून काय राहणार आहे महाराज. मी आता जरी कीर्तन करता करता लगे मेलो तरी काळजी करू नका, राहिलेले कीर्तन कोणीही पूर्ण करेल. कोणा वाचून काय राहिलं. निमित्ताचा धनी केला असे माझे माझे म्हणून वाया गेला. तुमची उंची किती आहे, तुम्हाला ओळखतं किती लोक, तुम्ही थोडा विचार करा. या देशाच्या एक गायिका, त्यांचं नाव आहे लता दीदी मंगेशकर. हजारो गाणे गायले महाराज त्या मायमाऊलीनं. तिचं गाणं पाहून भारताने भारतरत्न पुरस्कार दिला होता तिला. कोणता पुरस्कार दिला होता? कोणता? भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या लता दीदी मंगेशकर ज्या दिवशी मरण पावल्या, लक्ष देऊन ऐका, माग आवाज नाही रे, मागचा आवाज थोडा वाढव. भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या लता दीदी ज्या दिवशी मरण पावल्या, त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं होतं. किती दिवस ठेवलं? मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटस काय आहे? आपल्याला सकाळी चहा 7ला मागितला तर बायको 10ला देते. हे आपलं घरातलं वजन आहे. म्हणून ज्या तंद्रीत जगत आहात ती तंद्री सोडून द्या. एक माणूस स्मशानभूमीतून चालला होता, लक्ष देऊन ऐका, आणि त्याच्या पायाला एक हाडूक टोचलंय, आणि ते हाडूक त्या पुढाऱ्याला बोलतंय, ए वेड्या, एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. काय गोड बोलू लागलं ते पहा. एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या, तुम्ही ज्या तंद्रीत जगतात ते तंद्री सोडून द्या. पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे, इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल? काही नाही झालं भारताचं. इंदिरा गेली तर सोनिया गांधी आलीच ना का? भारत बंद पडला का? सोनिया गांधी गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही जाते ना. कोणीतरी ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. या जगात सर्व जाणार आहे, पण या जगामध्ये एक गोष्ट स्थिर आहे, तिचं नाव आहे देव. तो कालही होता, तो आजही आहे, आणि तो उद्या सुद्धा, तो भविष्यात सुद्धा आहे, आणि तो वर्तमान सुद्धा आहे, आणि तो भूतकाळ सुद्धा. त्रिकाला बाधित सत्य जर या जगामध्ये काय असेल तर फक्त आणि फक्त देव आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बाकीच्या गोष्टीविषयी वेळ घालण्यापेक्षा एवढा सुंदर नर्दे जीवनामध्ये प्राप्त झालाय. औट हात का मानव देह, भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी द्या, तुम्ही त्याच्यासाठी वेळ देतो, तुमच्यासाठी वेळ देईल. महाराज सांगतात, करा रे बापानो सादर हरीचे
साधन हरीचे जनी करणीचे करू नका. परत परत नाहीये. जाणकार मंडळी लक्ष देऊन ऐका. गेलेली प्रॉपर्टी घेऊ शकता 1, गेलेली जमीन परत घेऊ शकता 2, गेलेली सत्ता परत कमवू शकता 3, पण एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये माझ्या जीवनात परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, नको त्या गोष्टीमध्ये वेळ घालण्यापेक्षा आहे त्या गोष्टीविषयी चिंतन करा. जाणाऱ्या गोष्टीविषयी माणसाला खूप आवड आहे. तुम्ही 10 तोळ्याचं लॉकेट घाला गळ्यामध्ये. किती तोळ्याचं घाला? 10 तोळ्याचं. 4 बोटात 4 अंगठ्या घाला. हातामध्ये सोन्याची घडी घाला. या हातात ब्रासलेट घाला. फक्त खोटं बोलू नका, खरं सांगा मायांनो. माणसं मेल्यानंतर हे सोबत जाऊ देतात का काढून घेतात? काढायला कोण असतं? माणूस मेल्यानंतर रडायला बयाजवळ असतात का माणसं? एवढ्या हुशार आहे महाराजा. रडता रडता हातावर पदर टाकतात आणि हातातल्या अंगठ्या काढतात. बांधोनिया देती यमाची हाती, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया. भूषणे घेती काढोनिया. मी बोलतोय असं नाही, तू कोबरायचं प्रमाणे. बांधोनिया देती यमाची हाती, भूषणे घेती काढोनिया. मग एवढे जिथं जेवढे पुरुष मंडळी बसलेले, माझ्या आई बहिणी बसल्या, मायानो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जे काढून घेतात ते गळ्यामध्ये घाला का ते ठेवतात ते गळ्यामध्ये घाला? बर, तुमच्या घाटकोपर परिसरामध्ये एखादा वारकरी मेला त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ काढली का? मग जे सोबत येतं ते घालाव का जे काढून घेतात ते घालाव? तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आणि जरी नाही तुम्ही जिवंतपणे तुळशीची माळ घातली तरी आपल्या हिंदू संस्कृतीचा एक नियम आहे, माणसं मेल्यानंतर त्यांच्या तोंडात काय घालतात हो? आहे तुमच्याकडे ती पद्धत? बंद करून टाका. तुम्ही म्हणसाल महाराज का आता ज्यानं जीवनभर कोंबड्या खाल्ल्या तर तुळशीच्या पानात काय होणार आहे? असा जर एखादा मेला तर तुळशीच्या पानाच्या ऐवजी कोंबडीचे पख घाला, त्याच्यामध्ये मोक्ष मिळेल ना. ज्या जीवनभर तारू केली त्याची असती त्र्यंबकलाची. खायला काय ना गाळ वर्षात खाल्लं. बाळू मामाचा फोटो नीट तपासा. राहणं साधं होतं पण गळ्यामध्ये पांडुरंगाची तुळशीची माळ होती. महाराज काय होती? तुळशीची माळ होती. बाळू मामाचा फोटो घरात लावल्यानंतर बाळू मामाची कृपा नाही होणार तुमच्या आणि माझ्यावर. बाळू मामाचं मंदिर बांधलं म्हणजे बाळू मामाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर निश्चित होणार नाहीये. बाळू मामानं जीवनामध्ये जे काम केलंय, बाळू मामानं जीवनामध्ये ज्या भगवंताचं चिंतन केलंय ते जर तुम्ही केलं तर निश्चित माझ्या बाळू मामाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय. आज अख्ख्या मुंबईमध्ये क्रांतिकारी लोकांचे नाव दिलेले चौकाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, झाशीची राणी लक्ष्मीबाई महामार्ग, सावरकर महामार्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यापेक्षा, सावरकरांचं नाव देण्यापेक्षा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यापेक्षा ह्या लोकांनी जीवनामध्ये जे कार्य केलं त्या कार्यानुसार जर तुम्ही मार्गकरण केलं तर रस्त्याला या लोकांचे नाव देण्याची गरज पडणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती, जाणार आहे ना मग जाण्याच्या अगोदर सावध व्हा. ऐसी जोडी करा राम कंठी धरा,
तेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा छिन्नतेची फळ. ज्याचं बीजारोपण दुःखातून झालंय त्याला सुखाच्या फळाची अपेक्षा करणं जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञानी ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीची घडले हाट वेळेने. मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रान थोरून इंगळाच्या. संसार कोणाचा कालही खरा झाला नाही, संसार कोणाचा आजही खरा होणार नाही, आणि संसार उद्या सुद्धा कोणाचा खरा होणार. माझे गुरुजी मला सांगतात, पुरुषोत्तम संसार म्हणजे केळीचं पान आहे. कशाचं पान आहे? आणि ते केळीचं पान शिवण्यासाठी माया मी तुम्हाला सुई दिली आणि दोरा दिला आणि सांगितलं कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. जसं जसं शिवायला जासाल तसं तसं काय होईल? फाटल. तसं संसारामध्ये तुम्हाला असं वाटतं लेकरू झाल्यावर मी खुश होईल, फ्लॅट घेतल्यावर मी सुख होईल. आहा, अजिबात नाहीये. संसारात जर सुख असत तर लोक संसार सोडून अजिबात गेले नसते. पण एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. आणि इथं येऊन जर तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर मग नाथ बाबा किती गोड सांगतात पहा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद सेवती बा काळ बांधून नेईल, सरद सेवती बा, सरद सेवती बा काळ बांधून नेईल, सरद सेवती बा, सरद सेवती बा काळ बांधून नेईल, सरद सेवती बा, सरद सेवती बा काळ बांधून नेईल, सरद सेवती बा. एका जनार्दनी आमचे काय वादाईल, एका जनार्दनी आमचे काय वादाईल, एका जनार्दनी आमचे काय वादाईल, एका जनार्दनी आमचे काय वादाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड पिंगा ग, अवघा धांगड पिंगा ग, अवघा धांगड पिंगा ग, अवघा धांगड पिंगा मी जे सांगतो ते जर तुमच्या लक्षात नाही आलं तर नंतर हा विषय आहे. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरद सेवती बा काळ बांधून नेईल, सरद सेवती बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती, दादा प्रत्येकाने आपल्या जीवनाचं यथार्थ चिंतन करा. आपण आलोय कुठून, करायचं काय? नुसती धावपळ चालू आहे महाराज, कशासाठी काही कळत नाही. ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतच आहे, आणि ज्याच्याकडे पैसे ते सुद्धा, ज्याच्याकडे सत्ता नाही ते टेन्शन मध्ये, आणि ज्याच्याकडे सत्ता येते तर त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मध्ये. ज्याच्याकडे पद नाही ते टेन्शन मध्ये,
आणि ज्याच्याकडे पद आहे तेही टेन्शन मध्ये, ज्याचं लग्न होत नाही तेही टेन्शन मध्ये, आणि काही काहीचं लग्न लावून झेंडू बाम लावून म्हणजे नेमकं करायचं काय काही कळत नाही. काही काहीला पोरं होत नाही म्हणून टेन्शन मध्ये, काही काहीचे पोरं सांभाळत नाही म्हणून टेन्शन मध्ये, नेमकं करायचं काय. म्हणून सुखी कोणीच नाहीये महाराज, सगळं जग दुःखी आहे. आणि ते दुःख जर घालवायचं असेल तर फक्त आणि फक्त माझ्या भगवंताचं चिंतन करा. माझी सर्वांना विनंती आहे, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ द्या माझ्या देवासाठी. तुम्ही त्याच्यासाठी 2 पावलं चालत तर तुमच्यासाठी चालत. तुमचा विश्वास नाहीये देवावर, जेवढा विश्वास तुमचा डॉक्टरवर आहे तेवढा सुद्धा देवावर नाहीये. पण तुम्हाला एवढं तरी कळलं पाहिजे, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळी डॉक्टर बाहेर येतात ना, त्यावेळेस नातेवाईक विचारतात, ओ डॉक्टर साहेब सांगा ना आमचं पेशंटचं कसं आहे. डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द येतो, हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी, आता या पेशंटला वाचवण्याचं काम कोण करणार आहे. आणि मग शेवटचा पर्याय जर देव आहे तर पहिला पर्याय देव का नसावा. दारूचा दुकानदार ज्यावेळेस सेटर वर करतो ना, हे एवढे काही मंडळी दुकानदार इथं पहा, यांना विचारा. दुकान उघडल्यानंतर पहिली अगरबत्ती देवाला लावतात. ते कोणाला लावतात. दारूचा दुकानदार सुद्धा अगरबत्ती देवाला लावतो. देवाला सांगतो, देवा जरा खानदानी बेवडी येऊ दे. 2-4 दिवस झाले धंदा थोडा स्लॅक चालू आहे. मग दारूचा दुकानदार जर दुकानाची सुरुवात देवापासून करत असेल तर सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी मनकारे जना. ऐका, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. आणि देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा माणूसच नाहीये. एक माणूस त्याची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली, घाटकोपरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलंय. ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळी डॉक्टरने बिल काढलं होतं 20 लाख रुपये. ते 20 लाख रुपये बिल त्या म्हाताऱ्याला पाहिल्यानंतर तो म्हातारा रडायला लागला. डॉक्टरला दया आली. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा माळकरी दिसताय तुम्ही, हे 20 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर मी यातले 10-5 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती तुम्ही रडू नका. म्हातारा रडायला लागलं आणि हसायला लागलं. आणि हसता हसता डॉक्टरला सांगतो, ए डॉक्टर 2 लाख रुपये महिना आहे मला. किती महिना आहे. क्लास 1 ऑफिसर आहे मी. 2-4 ठिकाणी माझे फ्लॅट आहे. 10-20 कोटीची प्रॉपर्टी मुंबईमध्ये. तू 50 लाख रुपये जरी बिल काढलं असतं तर मी 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे. मग डॉक्टरलाही आश्चर्याचा धक्का बसला. ओ बाबा एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात तर ते 20 लाखाचं बिल पाहून तुम्ही रडलात का. त्यावेळेस म्हाताऱ्याने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. म्हातारं सांगू लागलं, डॉक्टर 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं. तू किती तास सांभाळलं. 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 ते 50 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो तुमच्या नगरपालिकेचा, आहे ना. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होतो. हो नेम आहे. अरे सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो आणि संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. पण आतापर्यंत कधी सूर्यानं तुम्हाला लाईट बिल पाठवलं नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढा सुंदर नरदेव प्राप्त झालाय ना, वेळ नका वाया घालू. देवावर विश्वास ठेवा. देवाचं चिंतन केल्यानंतर निश्चित तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. इथं जेवढ्या काही माझ्या माय मावल्या आलेल्या मायानं खरं सांगा, खोटं नका बोलू. बाळू मामाच्या दरबारात बसलेले आहात तुम्ही, फक्त माझी विनंती, खोटं नका बोलू. एखादी तरी माय माऊली इथं अशी असेल ना, तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. जाऊ दे, हात नका वर करू, लाईव्ह चालू आहे कार्यक्रम. अख्ख्या घाटकोपर मध्ये एकही बेवडा नाही. हात नका वर करू मायाओ. तुम्ही भावनेच्या घरात हात वर करायचा असाल आणि ते बावळं तिकडं बसेल असेल. मी कीर्तन संपल्यावर जाईल निघून, बाळू मामाच्या हाताची काठी ना, त्या काठीनं हाणत ते घरी नेईल. त्याच्यामुळे तुम्ही हात वर करू नका. मग तुम्हाला असं वाटतं की नाही माया तुमच्या नवऱ्यात दारू सोडावी, मान सुद्धा नका घालू. मी मानसशास्त्राचा तज्ञ आहे.
कोणत्या माणसाच्या मनात काय चाललं लगेच कळतं मला. ताण नका घेऊ, दररोज लोकांना द्यायचे मी. पण तुम्हाला असं वाटतं मी तुमच्या नवऱ्यात दारू सोडाविषयी बघा, मी काही छूछावाला बाबा नाहीये. मी काही बागेश्वर धाम सुद्धा नाही पर्ची पाहून तुमचं भविष्य सांगायला. लाईव्ह कार्यक्रम चालू, तुम्ही मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घ्या. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने श्रद्धेने जप करा. तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर मी बाळू मामाच्या दरबारात तुम्हाला सांगतो, हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही मायमावल्या तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, पहिला मंत्र सांग. बरं मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, माझ्या संप्रदायाला फक्त एकच मंत्र मान्य आहे, बाबाजी आपुले सांगितले आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. बस. प्रत्येक माझ्या मायमावल्यांना स्वयंपाक करायला 1 तास लागतो मायावर. किती वेळ लागतो? चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो मायावर? त्या 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, डोळ्याला काम आहे. उद्यापासून करून तर बघा, नो ऍडव्हान्स. 1 रुपया चार्जेस नाही, फुकट आहे, फक्त श्रद्धेनं करा. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत कोणालाच बोलू नका, मोबाईल खेळू नका, काहीच नाही. पांडुरंगाची मूर्ती समोर आणा आणि फक्त 1 तास रामकृष्ण हरी, 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 असं जर 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं मायावर. किती वेळेस होतं? किती? मग स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं? किती? 10,000. आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळी त्या जेवणात जाईल, ते जेवण आणि तो प्रसाद होईल. काय होईल? प्रसाद. आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त 2 महिने श्रद्धेने खाऊ घाला. तशी दारू कशानं सुटत नाही बरं. ना कोणत्या बाबा कोण सुटत, ना कोणत्या राखीनं सुटत, ना कोणत्या डॉक्टर कोण सुटत. त्या साताऱ्याकडे एक ठिकाण आहे महाराज, तिथं दारूचं इंजेक्शन देतात. आमच्या गावचे बावळे क्रुझरच्या क्रुझर भरून गेले तिथं. अहो हे पेतपेतच तिथपर्यंत गेले. 50,000चं इंजेक्शन टोचलं नाही, पेतपेत घरी आले. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. आणि समजायला काय हरकत आहे, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपेत इंजेक्शन दिले असते, मेल्या दारू पितो का तू? अरे गरज पडल्यावर आपण 1200 रुपयाचं रेमडेसिवीर 50,000 घेतलं का नाही? तसं 50,000च्या इंजेक्शन आणि लाखाच्या इंजेक्शनात जर तुमची दारू सुटली असती तर तुमच्या बायकानं कानातलं, नाकातलं, गळ्यातलं सगळं मोडलं असतं. मेल्या दारू पितो का तू? इंजेक्शनानं दारू सुटत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती, देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा. याच्या पलीकडे काहीच करू नका. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. उदाहरण घ्या, पेढा हसत हसत खा, पेढा गोडच आहे. पेढा झोपीत खा, पेढा कसा आहे? आणि पेढा रडत रडत खाल्ल्यावर कसा आहे? अहो पेढा रडत खा गोडच आहे, पेढा हसत खा गोडच आहे, पेढा झोपीत खा गोडच आहे. म्हणून काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उदार. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. किती गोड नाथ बाबाने तुम्हाला सबसिडी दिली. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे तुम्ही
मुखाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदना म्हणून महाराज नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ विठोबा रखुमाई जय जय विठोबा सर्वांनी हात वर करा बरं 2 मिनिटं. मला जरी दिसत नसेल तर बाळूमामा तुम्हाला पाहत असतील ना. केले सर्वांनी? प्रत्येकाने फक्त 30 सेकंद एक टाळी एक बोल एका ताला स्वरात बाळूमामाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे एवढं सुंदर भजन सर्वांनी करायचंय. तुले हरी काला विठ्ठल ते हे भव सिंधुसी खडी पावे. महाराज सांगतात भगवंताच्या नावाचा आश्रय घ्या आणि एकदा का तुम्ही त्या भगवंताच्या नावाचा आश्रय घेतला तर महाराज सांगतात तुका मने काळा हा ना तोंडावरी
रामबाने नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. मनुष्य गावावर विजय मिळवू शकतो, मनुष्य तालुक्यावर, जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर, देशावर, जगावर विजय मिळवू शकतो. पण या जगातला एक माणूस सुद्धा आतापर्यंत त्याने काळावर विजय मिळवलेला. देवाने उपकार केलेले की मरणाच्या ठिकाणी लोक मॅनेज होत नाही. यम जर मॅनेज झाला असता तर हे मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. यम न्यायाला आल्यानंतर त्यानं कोरा चेक दिला असता, 5 वर्ष परत यायचं नाही. पण तिथं तुमचाही वशिला चालत नाही, माझाही चालत नाही, तुमच्याही बापाचा चालत नाही, माझ्या. अरे देवाच्या बापाचा वशिला चालला नाही तर तुमच्या माझ्या बापाचं काय घेऊन बसले. 2 गोष्टी देवानं स्वतःकडे ठेवल्या, निसर्ग आणि जगणं मरण. ह्या 2 गोष्टी ज्या दिवशी माणसाच्या ताब्यात येईल ना त्या दिवशी कीर्तन बंद आणि मंदिराला कुलप लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, काळावर जर विजय मिळवायचा असेल तर निश्चित नावधड करा सहस्रनामाची. कोणी विजय मिळवला? जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. ज्यांचं नाव घेतल्यानंतर काळ थरथर कापत होता अशा जगद्गुरु तुकोबरांनी तुम्हाला सांगितलंय, नाव धड करा सहस्र नामाची, ते हे भव सिंधुसी थडी पावे. आणि असं केल्यानंतर तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. बीज ज्याचा क्षीण तेची फळ. म्हणून इथं आलेले जेवढे काही मंडळी आहे त्यांना माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही माझ्या पदरामध्ये एक भीक टाका. तुम्ही म्हणसाल पैशाची, अजिबात नाही. प्रॉपर्टीची, अजिबात नाही. तुम्ही जेवढे काही माय मावले आलेले, जेवढे काही पुरुष मंडळी आलेले, तुम्ही सर्व खेड्या विभागामधून इथं घाटकोपरला काम करण्यासाठी आलेले. मला आनंद वाटतोय की माया नगरीमध्ये येऊन सुद्धा तुम्ही परमार्थ एवढा थाटामाटात करता. निश्चित तुमच्या कार्याला माझा सलाम आहे महाराज. जिथं आपलं काहीच नसताना तिथं येऊन राज्य करता याच्यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे तुमच्याकडे? मला ताकद आहे. इथं येऊन तुम्ही इथले मालक झालात आणि परमार्थाची सेवा करत आहात. अखंड हरिनाम सप्ताह करतात, बाळूमामाचा उत्सव एवढ्या थाटामाटात करतात. ज्या ठिकाणी बाळूमामाचा जन्म झालाय त्या जिल्ह्यानं उत्सव करणं साहजिक आहे, त्या तालुक्यानं उत्सव करणं साहजिक आहे, त्या गावानं उत्सव साजरा करणं साहजिक आहे. पण कुठं राहिलं? सांगली, मुरादपूर, कोणतं गाव आहे ते? आदमापूर, कोल्हापूरच्या जवळपास आहे ते. तिथं त्यांचं कार्य आहे. तरी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही सर्व एवढा मोठा उत्सव साजरा करता. निश्चित मामाचा आशीर्वाद तुम्हा सर्व मंडळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना, एक हात जोडून विनंती आहे. तुमचं खूप बिझी शेड्यूल आहे. टाइम इज मनी हे वाक्य फक्त मुंबईकरांसाठी जन्माला आलेलं आहे. टायमाची किंमत फक्त मुंबईकरांना कळते, कारण लोकलनं प्रवास करणारे लोक आहे तुम्ही. 1 मिनिट जरी लेट झाली तरी लोकल निघून जाते. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. मग लक्ष देऊन ऐका. पाहू नका लाईटीकडे. लाईटीने मला सिग्नल दिला, भाऊ